आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे स्टुडंट आहात आता जस्ट पासआउट झाले, स्पेशली माझे ज्युनियर्स यश वर्धे त्यामधला एक, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे प्रामुख्याने. तर की सुपर 40 जॉईन करायला पाहिजे की नाही, मग करायला पाहिजे तर कोणती करायला पाहिजे. जी MPSC मेस 20 जूनपासून चालू होत आहे, की मग ती जी एक बॅच आहे SSC आय थिंक JEEची आहे, मार्च एप्रिलपासून चालू झाली आहे. आणि दोघांचे प्राईस डिफरन्स खूप ह्यूज आहे. आणि जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचे मुलं असतात तेव्हा एवढी प्राईस एका वेळेस देणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड असते. आणि मी लास्ट इयरचा स्टुडंट आहो JEE बॅचचा 2024. तर मला वाटते की मी थोडं गाईड करायला पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे ॲटलिस्ट माझ्या ज्युनियरसाठी. तरी हा व्हिडिओ आहे, तुम्ही जर त्यामधले असाल तर तुम्ही मला पुढे ऐकू शकता, नाही तर तुम्ही हा व्हिडिओ इथेच लिव्ह करू शकता. तर चला व्हिडिओच्या प्रमुख भागाकडे. तर आपण पहिले JEEबद्दल बोलूया आणि मग MPSCबद्दल. मी तशी स्क्रिप्ट लिहिली आहे, काल रिवाईज केली होती आणि आता मॉर्निंगला हा व्हिडिओ शूट करता. तर लेंथ नाही मारणार, बट जेवढं मला इम्पॉर्टंट वाटेल मी जेवढे नोट्स काढले त्यावरती बोलायचा प्रयत्न करतो. तर बघा JEE, तर JEEमध्ये कसं आहे, पहिले तर ही जी बॅच आहे आता ही जी 2025ची चालणार आहे, ही जवळपास आता एप्रिलमधून झाली. आणि सर असे म्हणताय, मी हे माझं स्वतःचं नाही सांगायचं, सगळं सरांनी जे रिपोर्ट्स दिले त्यांच्या ग्रुपवरती सुपर 40 अमरावती म्हणून टेलिग्राम ग्रुप आहे, त्यावरती तुम्ही रिसर्च वर्क करू शकता. आणि गौरव सरांचा नंबर पण दिला आहे, तर त्यांच्याशी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांच्याच एक म्हणजे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यांना मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तर ते म्हणत होते की जे JEEची बॅच आहे ती जानेवारीपर्यंत खतम होणार आहे. तर हा जो स्पॅन आहे हा थोडा लंबा जात आहे माझ्या दृष्टिकोनातून, कारण की आता त्यांचे मेसचे पण बॅच चालू होत आहे, दोन्ही पण ओव्हरलोड सर हँडल नाही करू शकणार. तर आमची जेव्हा बॅच झाली होती ती कंटिन्युअसली 6-6 घंटे झाली होती, कारण की जेव्हा मेसचा शेड्यूल होता नाही, तर त्यामुळं मला बेनिफिट असं झालं का जिथे जास्त महिने लागायचे होते 6-7+, तिथं माझे 4 महिने 5 महिन्यातच कव्हर झाली होती. तर तो मला खूप बेनिफिट झाला होता स्टडिंगमध्ये. आणि आम्ही सरांना ज्या पद्धतीने सांगितलं होतं की पहिले इम्पॉर्टंट सब्जेक्ट कव्हर करून द्या, मग स्ट्रक्चरचे शेवटी घ्या. तर त्यामुळे कसं झाला, जो एक मेन स्ट्रॉंग पॉईंट होता आमचा, की आम्ही जेवढे हाय वेटेज होते, तसं हाय वेटेजसारखं काहीच नसते, पण जसं जिओटेक, FM, सर्विंग, इन्व्हायरमेंट, हे जे प्रमुख टॉपिक आहे की याच्यावरती तुमची होल्ड असायला पाहिजे, रिव्हिजन जास्त झालं, ते आमचे पहिलेपासून होऊ लागले. तर हा एक मेन पॉईंट पडतो. आता सर घेत आहे, पण जो टाईम स्पॅन सांगितलं सरांनी आणि जे डेज आहे की तुमचे वीकला 3-4 डेज होणार, तर तो थोडा आम्हाला कमी वाटते. आणि जर तुम्ही असे प्रयत्नात आहे की लवकरात लवकर आपण कॅच करून घेऊ. आणि मग एक स्टुडंट पण जबाबदारी असते, कारण की कसं आहे की माझे सोबतचे जे स्टुडंट्स होते ते काही मी असे पाहिले ज्यांना KPAचा लॉंग फॉर्म नव्हता माहिती, KPA का बरं नाही माहीत. तर तुम्हाला पहिला स्वतःला ॲनालाइज करावं लागेल, कारण की तुम्ही इतकी ह्यूज मोठी रक्कम देत आहे, 25,000 रुपये. तर मला असं वाटते, आय थिंक 25,000 माझ्या वेळेस होती 26,000, आता वाढली असेल. आय थिंक तुम्ही चेकआउट करायला पाहिजे, प्राइसेस थोडी डिफरन्स असू शकते. तर तेवढी तुम्ही प्राईस देत आहे, तर तुमचे स्वतःचं एक नैतिक आहे की बा मी कुठे लाय करतो. मी डिप्लोमा स्टुडंट आहो की 11वी-12वी त्यानंतर इंजिनिअरिंग करणार आहो. मी मजा केली आहे, माझं एज्युकेशन केलं आहे. कारण की बघा, जेव्हा सर रिझल्ट लावते किंवा कोणते पण एक कोचिंग काही जो रिझल्ट लावते, तो हे सांगत नाही की त्यांचं मागचं बॅकग्राऊंड काय होतं. खरंच सांगतो, मोस्ट ऑफ द स्टुडंट जे कोचिंग आहे ते काय त्यांचं काय असतं की बस मला रिझल्ट पाहिजे, रिझल्ट दाखवा तुम्ही. आणि जेव्हा 1000-2000 स्टुडंट असते, ज्यातले 50 आणि 100 जर रिझल्ट येते का 200 येते, तेव्हा मग ते आपण बघतो, अरे किती चांगले रिझल्ट्स आहे यांचे, 100 स्टुडंट पाठवतो, 1000 स्टुडंट होते त्यांच्याकडे शिकायला. तर ते एक भाग असते, आपण तो जनरली बघत नाही बॅकअप द स्क्रीनचा, तो एक असतो. पण तुम्ही स्वतःला आधी चेकआउट म्हणजे स्वतःला ॲनालाइज करा की मी कुठे लाय करत आहो. आणि तुम्हाला असं वाटतं की मी कुठेतरी कमी पडत आहो, तर तुम्ही आधी छोट्या बॅचेसकडे जायला पाहिजे. आय थिंक म्हणजे जे आता रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत जसे इग्नाईटचे आहे, तर यापासून तुम्ही पहिले स्वतःला ॲनालाइज करू शकता. पण तुम्ही असे स्टुडंट आहे की ज्यांना डिप्लोमा केला, जस्ट लाईक मी, की डिप्लोमा केला होता, ते पण थोडं इमानदारीने केला, त्यानंतर डिग्री पण केली. आणि मी थोडा म्हणजे होतो हार्डवर्किंग होतो, सतत होतो. तर माझ्यासाठी एवढं कॉम्प्लिकेटेड नाही गेलं, कारण की माझी अभ्यासाची सवय पण होती. त्यामुळे तिथे जेव्हा मी 6-6 घंटे बसवतो, माझ्यासाठी एक नॉर्मल थिंग होती. आणि मी कंटिन्यू करत गेलो त्या फ्लोमध्ये, त्यानंतर रिव्हिजन, लायब्ररी लावून, तर मग ते एक इझी होतं. इव्हन तो माझी अजून क्लिअर नाही झाली, आय ॲक्सेप्ट इट, फेलियर तर आहो, बट हो स्टील चालू आहे, अजून कंप्लीट नाही झाली जर्नी. बट हो, हे एक मागचं एक रिझन होतं. तर तुम्ही पहिले स्वतःला लाय करा, कारण की सरांची मी वाटतं कुठे चूक नाही आहे. मी सरांचा तसा ह्यूज समर्थक आहो, प्रशंसक आहो, बट कुठे ना कुठे क्रिटिसाइज पण करतो त्यांच्या काही गोष्टींमुळे. त्याला पहिले तुम्ही जेव्हा चेक करता तेव्हा बघा की आपण कुठे लाय करता, बा कॉम्पिटिशन कुठे आहे, आणि तुमचा जो टाइम स्पॅन आहे तुम्ही द्यायला तयार आहे का. जे आता सर म्हणत आहे या मार्चपासून जानेवारी खतम होणार, तेवढा टाइम तुम्ही द्यायला तयार आहात का स्वतःला. तुमचे फायनान्शियल तेवढी स्ट्रॉंग आहे का, अमरावतीत जर येत आहे किंवा रेकॉर्डेड करताय किंवा मग तुम्ही घरी बसून ऑनलाईन करताय, तर ह्या 3 स्पेसमध्ये तुम्ही स्वतःला आठवडा की तुम्ही कुठे करू शकता बा, तुमची स्ट्रेंथ काय आहे हे तुम्हाला स्वतःला ॲनालाइज करावं लागेल. आणि सर नाही सांगणार प्रत्येक गोष्टी कशा सर सांगणार किंवा इव्हन पण मी तुम्हाला स्वतःला, कारण की तुम्ही उद्या 2 अधिकारी बनणार आहे, डिसिजन तुम्हाला घ्यावा लागेल, आहे की नाही. तर हा एक भाग आहे. प्राईसबद्दल तर आपणच बोलला आहे की तेवढी प्राईस आहे तुम्हाला द्यावे लागेल.
सर्वांनाच द्यावं लागेल आणि एका वेळेस देतात तुम्ही त्यावर स्वतःला ॲनालाइज करा त्या टाईमसाठी. मी असतो या जेईच्या बॅचला, मी काय केलं असतं, मी सरकार सांगतो मी घेतली असती जेईची रेकॉर्डेड बॅच जी लास्ट इयर झाली. सरांनी तो पहिला घेतला. तर मला असं वाटतं म्हणजे पहिले म्हणजे जवळपास 20-22च्या नंतर ती पहिली बॅच होती लॉकडाऊन, आय थिंक. हो, लॉकडाऊन नंतर म्हणा किंवा माझी जी बॅच होती ती पहिली होती ज्यामध्ये सरांनी हँड रिटन लिहून दिला आहे तिथे नोट्स न देता. तर ती एक बॅच जबरदस्त होती मी जी केली. त्यामुळे सरांनी प्रॉपर सगळं शेड्यूल दिला आहे. आणि जेव्हा की नाही बघा जेईचे आहे ना सर खूप एफर्ट घेतात. प्राईस तुम्ही कम्पेअरच नाही करू शकत खरं तर कोणत्या दुसऱ्या ट्युशनसोबत. कारण की ज्या पद्धतीचं सर शिकवते, इन डेप्थ शिकवते, स्किल्सनी शिकवतात. तर ते कसं एक प्राईस पॉईंटसाठी थोडे आहेच द्यावं लागते. कारण की बाकीचे जेव्हा तुम्ही IITN आहे, इग्नाईट आहे, मी त्यांचे पण क्लासेस करत आहो म्हणजे यूट्यूब क्लासेस रेकॉर्डेड असतात तर त्यांचे ते. तर मला चांगले वाटते ते पण टीचर्स चांगले आहेत तिथले. तर हो की सर थोडे जास्त सिलेबस शिकवतात, डीप शिकवतात, त्यामुळे त्यांना थोडं प्राईस पॉईंट जास्तच आहे आणि टोटली व्हॅलिड आहे. आणि काय करावं आता, द्यावं लागेल. जर तुम्हाला शिकायचं आहे काही महाराष्ट्रातल्या अशा स्टुडंटकडून टीचरकडून शिकायचं आहे की एवढे ते हुशार आहेत, त्यांनी ESE क्रॅक केले तुम्हाला माहिती आहे, तर बघा तुम्हाला होत असेल तर आपण आता बोलूया याबद्दल MPSC बद्दल. ती MPSC कोण्या स्टुडंटसाठी आहे आणि कोणी ते जॉईन करायला पाहिजे. तर MPSC मेन्स पहिलं तर मला आपले जे महाराष्ट्र राज्यसेवा आहे त्याबद्दल म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की एवढा टाईम स्पॅन खूप आहे. जर तुम्ही असे विद्यार्थी आहात की त्यांचे फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहेत, आईवडील समहाव की अशा एका चांगल्या स्टेबल करिअरला जॉईन आहे, तिथून इन्कम करतील आणि तुम्हाला ते प्रेशर नाही की मला लवकर लागायचं किंवा प्रॉब्लेम नाही पैशाबद्दल, तर हो तुम्ही MPSCकडे जाऊ शकता. असे स्टुडंट तुम्ही आहात की तुम्ही लकी आहात की असे आईवडील भेटले. प्राईस तुम्ही पे करू शकता 60,000 समहाव आता मला माझ्या मित्रांनी सांगितली. आणि ती जेव्हा पे करावं लागते तर 30 आणि मग 30 समथिंग काहीतरी असते सरांचं. आय टोटली अग्री विथ देम. आणि हो एवढी पे करावं लागते. त्यानंतर तुम्हाला काय भेटते, तुम्हाला भेटते कोचिंग क्लास पूर्ण जे दोन वर्ष नाही म्हणतात बट 1.5 वर्ष, ऑलमोस्ट 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या दरम्यान राहते. कारण की सर मग नंतर ते पहिले शिकवतात पूर्ण आणि त्यानंतर मग ते प्रॅक्टिस पण घेतात. तर तुम्ही पकडून झाला 365 प्लस समथिंग डेज मंथ. तर एवढा तो कालावधी असतो MPSCचा. तो सिलेबस कव्हर करण्यासाठीच खूप वेळ लागून जातो. आणि तर आता तर सर म्हणत आहे की जे MPSCच्या बॅचेस आहेत त्या वीकच्या 3-4 झालेल्या, कारण की मला मग शेड्यूल पण आहे ना जेईचा. तर मी स्टील या ठिकाणी असतो आणि माझे आईवडील पहिले तर बघा मी तर प्रेफरन्स देईल कधी पण पहिले की आपल्या जेईसाठी. कारण की जोपर्यंत तुमच्याशी स्टेबल ऑप्शन नाही आहे, बिकॉज फार्मर स्टुडंट म्हणा किंवा असे स्टुडंट आहे, असे आपण अशा बॅकग्राऊंडला बिलॉंग करतो जिथे आपल्याला लवकर काहीतरी अचीव करायचं आहे. एक स्टेबल जर असेल जॉब त्यानंतर आपण फर्दर क्लास 1साठी तयारी करू शकतो. त्यामुळे मी प्रिफर करतो की MPSCला न जाता जेईला जायला पाहिजे मोस्ट ऑफ द जे स्टुडंट आहे. कारण की सध्याला म्हणजे जे या व्हिडिओला बघतात ते असेच विद्यार्थी असेल ज्याचे आईवडील समाव कुठेतरी यू गॉट इट माय वॉट आय वॉन्ट टू से. तर तेच आहे की MPSC खूप लांब टाईम आहे, त्यामध्ये पैसे खूप जास्त द्यावे लागते, टाईम खूप जास्त द्यावा लागेल तुम्हाला, रिव्हिजन आहे. आणि बघा असं नाही आहे यार, खरं सांगतो मग अरे तुम्हाला तर माहिती आहे मी तर पहिले गेट करत होतो, गेट केलं 1 वर्ष. तर असं नाही आहे की तुम्ही गेटचा अभ्यास करसाल त्यानंतर जेई क्रॅक करसाल. समाव पण करतात कोण ना कोणी म्हणजे एक्स्ट्रा ब्रिलियंट स्टुडंट. पण आपल्यासारखं कसं एक स्पेसिफिक हे पाहिजे आपल्याला की हा डेटा आहे, हा डेटा रिकॉल करायचा, ही एक्झाम आणि ह्याच एक्झामला टार्गेट घ्या. इव्हन जेईमध्ये की नाही IBPS पॅटर्न आणि TC पॅटर्न यामध्ये खूप गफलत आहे. तुम्ही IBPSसाठी जर प्रॅक्टिस करताय तुम्हाला रिझनिंग सारखे स्ट्रॉंग सब्जेक्ट ठेवावे लागते. जेव्हा TCS ठेवत आहे तर तुम्हाला GK सारखे स्ट्रॉंग सब्जेक्ट लागते. दोन्ही पण अलग अलग आहे म्हणजे जेईमध्येच. तर बघा तुम्ही हा डिफरन्स आहे. तर तुम्हाला स्पेसिफिकली एक्झाम टार्गेट करून अभ्यास करावा लागते. तर यामध्ये जे MPSC आहे ते खूप जास्त डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्याच्यात रिव्हिजन, मल्टिपल कन्सेप्ट, डेरिवेशन, तर ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व झाल्यामुळे कुठेतरी जेईचा भाग तो पूर्णच होते पण जास्त तुम्हाला टाईम द्यावा लागते. MPSC तर फॉर एक्झाम्पल की जेई आहे 23 व्हिडिओ आहे तर इकडे यांचे 25-28 व्हिडिओ 30पर्यंत झाले जाईल. तर हा एक कुठं ना कुठं डिसएडव्हान्टेज पडते जेव्हा आपण डिस्क्रिप्शनसाठी करतो. तर असे स्टुडंट ज्यांनी अभ्यास केला आहे चांगला थ्रू ऑफ द इयर आणि त्यांचं एकच लक्ष आहे की भाई बनना आहे तो AE बनना आहे, नाही तर नाही बनणार दुसरा, तर असे स्टुडंट मला वाटते त्यांनी निश्चितच आपल्या सुपर 40च्या डिस्क्रिप्टिव्ह पाहिजे की 20 जूनला चालू होणार त्यांच्याकडे जायला पाहिजे. आणि हे लक्षात ठेवायला प्राईस पॉईंटसाठी की हो यार मला असं वाटते की सर जे प्राईस घेत आहे ते ॲक्च्युली खरीच आहे आणि योग्य आहे यार. कारण की तुम्ही जेव्हा म्हणजे गेटची पण प्राईस मागता आणि हे जे आहे आपले ESEs घेतात, मेडिझी घेतात तर त्यांची पण तेवढीच जवळपास असते. आणि यार म्हणजे का बरं नाही, कारण की एवढे आहे आपण फक्त पॉईंट ऑफ व्ह्यू का पाहतो किंवा
माझ्याकडे एवढा पैसा नाही, माझ्याकडे हे नाही, पण ते पे करणारे आहेत ना स्टुडंट आणि काढणारे पण आहेत. जस्ट बिकॉज आपली आर्थिक परिस्थिती कमी आहे, मी स्वतः सांगतो माझी आर्थिक परिस्थिती कमी आहे, मी थोडा एलिजिबल नाही, म्हणून मग मी असं नाही म्हणू शकत सर मला कमी, कारण की मग प्रत्येकजणच म्हणा आणि सरांनी जर एकाची केली तर मग सर्वांनासाठी आहे ना ते यार इक्वल. तर मला असं वाटतं की आपण सरांना इन्सिस्ट करण्यापेक्षा किंवा गौरव सरांना नाही यार, आपण सेल्फ रिस्पेक्टून स्वतःला समजायला पाहिजे आणि स्वबळावर. आणि असं नाही आहे की आपण स्वतः करू शकत नाही, जेही स्वतः क्रॅक करू शकत. पार्थ दुपेल्लीवार माझ्यासाठी एक उदाहरण आहे. ही इज व्हेरी इन्स्पायरिंग मी टुवर्ड्स द स्टडी अँड द वे ही. त्यांना तुम्हाला माहिती आहे त्यांनी आता पार्थ त्या सरांनी जेईमध्ये महाराष्ट्र रँक 1 पटकावलेला आहे. मी त्यांचा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन या व्हिडिओमध्ये, त्यांना टेक्स्ट करून इन्सिस्ट करेल इफ, कारण की त्यांनी सेल्फ स्टडी केली. त्यांनी पण मेडिसीची एक बॅच केली होती, पण ती फक्त एक ऑनलाईन टर्म्स ऑफ म्हणजे त्या पद्धतीची होती. बट त्यांनी त्यांचे जे पूर्ण इयर्स आहेत त्यांनी स्वतः सेल्फ स्टडी केली आणि त्या भरोश्यावर त्यांनी बॅच केली. तर असं नाही आहे कोणी सेल्फ स्टडी करून करत नाही आहे किंवा क्रॅक नाही करताय. तर थोडं स्वतःला पण तुम्ही सांभाळा आणि स्वतःला सांगा की स्वतः करू शकतो आपण, कारण की जेही अशी मोठी गोष्ट नाही, फक्त तुम्हाला एक स्ट्रीम लाईन आणि एक योग्य गायडन्सची गरज आहे. सर्वात पहिलं सिलेबसच असते कोणती पण एक्झामला. पहिलं तुम्हाला थ्रू आउट सिलेबस काय आहे पूर्ण समजावं लागेल, त्याला कव्हर करावं लागेल. मग त्याच्यात काही स्पेसिफिक टॉपिक असते, त्या स्पेसिफिक टॉपिक कंटिन्युअसली कोणतीतरी एक्झाम क्वेश्चन्स विचारले असतात, बस त्यालाच रिवाईज करणं असते आणि त्यालाच जाऊन तिथे परफॉर्म करणं असते. हाच कोण्या एक्झामचा असते. तर काय झालं आता, हा संक्षिप्त एवढा सारं सांगितलं मी. याचा काय आहे मुख्य उद्देश हाच आहे की एक मेन्स आहे, एक जेई आहे, एक जेई आहे, एक मेन्स आहे. तुम्ही कुठे स्वतःला लाईक करता तिथे बघा तुमची स्ट्रेंथ काय आहे. तुम्ही अशा बॅकग्राऊंडला बिलॉंग करता की तुमचे आईवडील खूप पैसा संपन्न धनसंपन्न आहे, जिथे तुम्हाला फॅमिली बर्डन नाही आहे. तुम्ही बसून अभ्यास करू शकता प्रॉपरली आणि अमरावती सिटीत येऊन रूम करू शकता, कारण की ती पण 5,000 खर्च आहेच. रूम रेंट बघितलं आणि मेसचा खर्च बघितला तर 3-4 हजार, त्यानी 1,000 रुपये आपला लायब्ररी लावा लागेल. जर तुम्ही अमरावतीत येता तर लायब्ररी लावा प्लीज, लायब्ररीत जाऊन स्टडी करा, रूमवर नाही होणार. दॅट्स माय हॉनेस्ट रिक्वेस्ट यू टू ऑल. आणि हो काय की एक जेई आहे, एक MPSC आहे. जेईसाठी कमी वेळ लागतो, आज कमी मीन्स 2 वर्ष लागून जाईल यार हार्डली हार्ड, पण त्याच्यानंतर पेबॅक पण तसे करताय. जर तुम्ही करतच असाल तर इमानदारीनं करा, जेईसाठी करा, रेकॉर्डेड करा. आय होप की रेकॉर्डेड म्हणजे कसं फास्ट लर्निंग होऊन जाते. आणि मी अशा स्टुडंट म्हणलं की जिथं लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमध्ये मी रेकॉर्डेड लेक्चर केले आहे. तर मला ते असं वाटतं की बाई स्किपेबल असतात, जे फालतू गोष्टी येतात ते स्किप करू शकतो आणि जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते पहिली घेऊन एक असते यार ते की इथं असे काही स्टुडंट आहेत जे दिवसाला 3 घंटे करतात. तुम्ही असे स्टुडंट आहे की जिथे दिवसाला जास्त 5-6 घंटे करताय, स्वतःला हे करताय. तर मला वाटतं की त्यांना विचार तुम्ही जास्त लवकर क्रॅक करण्याची काबिलियत ठेवू शकता. आणि मेन्सबद्दल तर तेच आहे की टाईम टेकिंग आहे, थोडं जास्त शेड्यूल आहे, पैसे ठीकठाक आहे, तर तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता. रेकॉर्डेड तर ते पण मी प्रेफर करेल की यार रेकॉर्डेड करेल, कारण माझं तर जेईचं झालं आहे आणि मला होल नॉलेज आलं की नेमकं कुठून काय काय काय. तर मग जेई रेकॉर्ड. पण तुम्ही असे स्टुडंट की जे न्यूली स्टार्ट करताय तर मग ऑब्वियसली तुम्ही ऑफलाईनसाठी जा. आणि खूप सारे स्टुडंट म्हणजे सर असे सांगत होते खूप सारे स्टुडंट आहेत ते ऑनलाईन करतात त्यांच्या मुंबई पुणे वगैरे. पण तुम्ही विदर्भाच्या रिजनमध्ये येतो, मला वाटतं तुम्ही प्रामुख्याने या अमरावतीत, कारण की इथे अभ्यासाचा मूड पण खूप तगडं बनून आहे. सगळं इथे सिव्हिलचा मी ज्या स्वरा लायब्ररीमध्ये तिथे सगळे सिव्हिलचेच आहे. गायडन्स चांगले भेटते, सिनियर्स चांगले आहे आणि काही IITचे स्टुडंट आहेत. मला त्यांच्याकडून तेवढंच नॉलेज भेटलं जेवढं सुपर 40 कडून आहे.